दादा दादा ऐक ना. दादा ऐक ना. बोल ना. अरे तू ऐकलं नाहीस तर मी बोलणार काय. ऐक ना. मुन्ना ऐकतोय का मी. बोल तू. मला तुझा चार्जर दे ना. ए तुझा कुठे आहे का. विसरले रे मैत्रिणीकडे. दे ना. तू सुधारणार नाहीस कधी. इकडे मागे टेबलवर आहे. घे. येस थँक्यू. यू आर सो स्वीट. यू मोस्ट वेलकम. ए बाय द वे तू काल कुठे होतास. कुठे होतो. इथेच तर होतो. तू काल हॉटेल रिगल पॅलेस मध्ये नव्हता गेलास कुठल्या तरी मुलीबरोबर. तुला कोणी सांगितलंय. येस येस म्हणजे तू गेला होतास. तुला कोणी सांगितलं हे. तुम्हें नहीं पता हमारे जासूस चारों तरफ फैले हुए होते हैं. कोणी नवीन गर्लफ्रेंड. हा का जुनीच आहे आणि नव्याने भेटलीये. बोल 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 वरना. क्लायंट होती माझी ती. बिझनेस मीटिंग. अच्छा ते जाऊ दे. तुला कोणी सांगितलंय. साहिलने बघितलं रे तुम्हाला. तो गेला होता तिकडे कशासाठी तरी. आणि बेस्ट पार्ट म्हणजे तुझ्याबरोबर जी कोणी ती क्लायंट होती ना त्याला वाटलं ती शुभ्राच आहे. बाय द वे त्याला असं वाटावं असं तू काय करत होतास त्या क्लायंट बरोबर. मुन्ना आता हे अति होतंय. गो ना. ठीक आहे. लेकिन ये याद रहे मी तुझ्यावर लक्ष ठेवू नये. अरे विष्णू हे कागद घे. हाँ विष्णू ही सगळी महादेव दादाची कागदपत्र आज सकाळी मी पुन्हा एकदा वाचून काढली. पण याही वेळी काहीही अर्थ लागला नाही. मालक मी ही सगळी कागदपत्र सोपान आजोबांना नेऊन दाखवतो. पण आधी एक प्रत काढ. हो. विष्णू तुला सांगतो आज मी सकाळी पुन्हा एकदा विचार केला. आदिनाथचं लग्न ठरलं सुलेखाशी, झालं शुभ्राशी. शुभ्राचा चेहरा हुबेहूब पार्वती वहिनींसारखा. परत सुलेखा सोपान काकांना इथून घेऊन जाते आणि सोपान काका परत आल्यावर फक्त खजिन्याचाच विषय काढतात. शुभ्रा आणि सुलेखाचा संबंध जोडायचा झाला तर दोघींचा जन्म एकाच दिवशी एकाच वेळी. हे सगळं आपापसात सांधलं गेलेलं आहे. पण तो सांधा आपल्याला कळत नाहीये, दिसत नाहीये. पण तो आहे. तो आहे. या सगळ्या घटनांची एक शृंखलाच आहे. फक्त त्या शृंखलेचं सुरुवातीचं टोक आणि शेवटचं टोक आपल्याला सापडत नाहीये. ते एकदा सापडलं ना की हा सगळा गुंता सुटेल. काय
आदिनाथ, किती वेळा सांगितलंय तुला आदिनाथ, का जातोस तिच्याजवळ? नाही आवडत तिला. नॉट अलाउड. Though she's your wedded wife, you're simply not allowed. करशील करशील असं? आदिनाथ, करशील? आदिनाथ, करशील असं? आदिनाथ, प्लीज असं नका करू. आणखी काय काय नको करू मी शुभ्रा? मी कसं समजावू तुम्हाला? हे असं सगळं करण्यात मलाही आनंद मिळत नाही. तुम्हाला काय वाटतं आदिनाथ? मला तुमच्या जवळ यावंसं नाही वाटत? वाटतं ना, मग प्रॉब्लेम काय आहे? प्रॉब्लेम आहे आणि तो मी तुम्हाला नाही सांगू शकत. का नाही सांगू शकत? तेच तर मला हवंय. कम ऑन, स्पीक आउट. शूट शुभ्रा. कितपत विश्वास आहे तुमचा माझ्यावर? प्रस्तावना नकोय, अजिबात प्रस्तावना नकोय. कम टू द पॉइंट. आपण फिजिकली जवळ येण्यात काय प्रॉब्लेम आहे तुझा? मला कोणीतरी असं सांगितलंय, म्हणजे असा इशारा केलाय की मला जर दिवस केले तर आपल्या सर्वांचा नाश होईल. सांगितलं होतं ना मी तुम्हाला, तुमचा माझ्यावर विश्वास नाही बसणार म्हणून. शुभ्रा, प्रत्येक गोष्टीला ना एक लिमिट असतं. गेल्या काही दिवसात आपल्या आयुष्यात काही विचित्र घटना घडल्या आहेत, मान्य आहे मला. पण हे काय भलतच? कोणी सांगितलं तुला हे? ते मी तुम्हाला नाही सांगू शकत. ओढी मी नाही सांगू शकत. माझ्या आयुष्यातला एक महत्वाचा निर्णय तूच घेऊन मोकळी झाली आहेस, आणि त्याच्या मागचं नेमकं कारण काय हे मला कळलंच पाहिजे. हक्क आहे तो माझा. कारण हेच आहे आदिनाथ, बाकी काही नाही. तुम्ही हे तर मान्य करता ना आदिनाथ की मी बाकी मुलींसारखी नॉर्मल नाहीये म्हणून? Who knows better than me? आदिनाथ, मला येणाऱ्या संकटांची चाहूल लागते. भविष्यात घडणाऱ्या गोष्टी मला दिसतात, जाणवतात. मलाही या सगळ्याचा खूप कंटाळा आलाय, पण सध्या कुठलाही मार्ग सुचत नाही. मला या दुष्ट चक्रातून बाहेर पडायचंय. तुमची साथ हवी हो मला. शुभ्रा, शुभ्रा, मी आहेच का तुझ्या बरोबर? पण लॉजिकली विचार केला तर यातली कुठलीच गोष्ट माझ्या बुद्धीला पटेनाशी आहे. मला मान्य आहे, तुला स्वप्न पडतात, तुला भास होतात, अगदी तुझ्यात कुठली तरी एक्स्ट्रा सेन्सरी पॉवर आहे हेही मान्य आहे मला. पण हे मूल न होऊन देण्याचं लॉजिक काही केलं मला पटू शकत नाही. आय एम नॉट ट्रेन टू थिंक दॅट वे. आणि किती दिवस आपण कायम असेच झोपणार आहोत, तू वर आणि मी खाली गादी टाकून? मला थोडा वेळ द्या. मला पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं शोधायची आहेत मला. प्लीज. प्रश्न फक्त तुझा नाहीये, आपला आहे. आणि आपल्याला लॉजिकली उत्तर शोधायला हवी. तू जर म्हणत असेल तर आपण एखाद्या सायकॅट्रिस्टकडे
बघू. आदिनाथ, मला सुद्धा या सगळ्यातून बाहेर पडायचं. माझ्या वाटणीचं सुख हवंय मला. आणि तुमच्या वाटणीचं सुख तुम्हाला द्यायचंय. पण हे सगळं सोड ना. नको इतकं स्वतःला प्रेशराइज करून घेऊस. एव्हरीथिंग विल फॉल इन प्लेस. होपफुली. अरे आधी ना. गुड मॉर्निंग आई. मला वाटलंच तू हाक मारत असणार. आज सुद्धा शुभ्रा तुझ्या आधी किचन मध्ये घुसली ना? हा काय ग? हो, ते मी तुला बोलवायला आले. नाश्ता तयार आहे म्हणून. आलो 5 मिनिटात आलो. आधी काय ग? एक विचारू? विचार ना. काय झालं? गैरसमज नाही ना करून घेणार? काय झालं आई? विचार ना. तुमच्या खोलीत नेहमी ही वेगळी गादी का अंथरलेली असते? काय नाही ग आई. अगं खरंच तसं काही नाहीये. तुमच्यात काही प्रॉब्लेम आहे? भांडलाच वगैरे का? हे बघा आधी, तुम्ही एकमेकांच्या पसंतीनेच लग्न केलेत ना? आम्हाला शुभ्राबद्दल तशी काहीच माहिती नाहीये रे. तिकडे कोकणात काही काही तू समजतेस तसं खरंच काही नाहीये ग. खरंच. हे मी तुम्हाला सांगणारच होतो. अगं शुभ्रानी नवस सांगितलंय माझ्यासाठी. कसला नवस? म्हणजे काही नाही ग. मी अमेरिकेहून आल्यानंतर सतत काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स येत आहेत ना. माझ्या नोकरीचा प्रॉब्लेम, मग कोकणात प्रॉब्लेम आला, म्हणून बाकी काही नाही. अगं आई खरंच माझ्यावर विश्वास ठेव ना. तुझ्यावर विश्वास आहेच रे, म्हणून तर नाश्ता तयार आहे. शुभ्रा वाट बघते.
झाली पूजा? पूजा झाली? हो. का करतेस तू हे सगळं मम्मा? म्हणजे का करतेस तू हे सगळं? कशासाठी? मी गुरुजींना फोन केला होता ना, तर ते म्हणाले. ऐकलं मी. दुसऱ्या लाईनवरून ऐकलं मी सगळं. आमच्या सुलेखाला कसली तरी बाधा झालीये, विचित्र वागते ती, असं सांगत होतीस ना गुरुजींना? आणि त्यांनी सुद्धा लहान मुलाच्या हातात लॉलीपॉप द्यावं, तसं तुझ्या हातात हे दिलं, राईट? मम्मा, काय होणार आहे यानं? चल, तुझ्या समाधानासाठी हे मी माझ्याजवळ ठेवते. ओके? खुश? अशी का वाईट वागतेस तू माझ्याशी? का माझ्या जीवावर उठलेस तू? मी काय वाईट केलंय ग तुझं? काही नाही, तू माझं काहीही वाईट केलं नाहीयेस मम्मा. मला जन्म दिलास, इतकं छान वाढवलंस. यू हॅव बीन अ वंडरफुल मदर. पण झालं ना आता काम तुझं, सो यू मस्ट लीव. काय बोलतेस तू हे? हो अगं, एवढी घाबरू नकोस. इतक्यात मारणार नाहीये मी तुला. फर्स्ट अटेम्प्टला तू हुकलीस, साधी हाताची नस कापून घेता नाही आली तुला, तर इथे पण सगळं मीच करायचं का? आणि आता काही करता पण येत नाही लगेच. संशय ना लोकांना माझ्यावर. तुझ्या तोंडाने कबूल केलंयस तू. मी सगळ्या जगाला ओरडून सांगेन तू कोण आहेस, तू काय आहेस ते. कोण आहे मी तुला माहिती आहे? आणि काय सांगणार तू जगाला? तुलाच वेड्यात काढतील सगळे. सो मी सांगीन तसंच वागायचं, लाईक अ गुड गर्ल. काही होणार नाही तुला. इतक्यात तरी नाही. बघ, मी पण काय बोलत बसले. घे, खा. खा ना. नाही, मला नकोय. असं कसं? ताकद नको यायला अंगात? की मी बरोबर? मी घेते. दॅट्स लाईक अ गुड गर्ल. तू खा, मी पाणी घेऊन येते हा तुझ्यासाठी.